नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी प्रशासनाचा सगळा गोंधळ सुरू असून रुग्णांच्या नातेवाईकांना हाताने रुग्णाला स्ट्रेचरवर लोटत घेऊन जावं लागते। भरती रूम पर्यंत यावं लागते। त्यामुळे प्रशासनातील कर्मचारी काय करतात हा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडलेला आहे। या ठिकाणी तासनतास रुग्णाला भरती करण्यासाठी रांगेत उभं राहावं लागते। अशा परिस्थितीत रुग्णाला काही झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता नातेवाईकांना पडलाय। याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी घाटी प्रशासनाकडे केली आहे। आज माझी आम जनता सर्व सरकार संभाजीनगरमध्ये बसलेले आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमचे डीन अतिशय एकदम चांगले, मेजर चांगले, डॉक्टर लोक चांगले, पण इथं 147 जणांची जी भरती आहे ती भरतीसुद्धा होईना नाही। वेळोवेळी सांगूनसुद्धा ती भरती होईना नाही। स्ट्रेचरसुद्धा नातेवाईकाला लोटावं लागते। स्ट्रेचरची बी कमतरता आहे। आणि विशेष बाबमध्ये जी ही रांग आहे एक महिन्या अगोदर नव्हती। आता हे 2-2, 3-3, 4-4 घंटे रांगेत माझ्या आम नागरिकाला उभं राहावं लागतं। आणि तुम्ही याच्यातला विचार करा, याच्यात कम से कम 10 पेशंट असे असतील का इमर्जन्सी जे ताबडतोब ॲडमिट व्हायला पाहिजे, पण जोपर्यंत केस पेपर मिळत नाही तोपर्यंत ते ॲडमिट होत नाही। तर मी सर्व एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो की हे जर 8-10 दिवसात तुमच्याच्याने सुधारलं नाही तर मी उपोषणाला बसणार आहे। आपल्या वडिलाची वय 80 ते 85 वर्षे। आता ॲडमिट करायसाठी पेपर घेऊन आलो इथं, पण आता इथं रांगत नंबर लागत नाही। मला इथे येऊन अर्धा तास झाला। आता वडील तिथं रस्त्यावर बसलेले। काय अडचण काय तुमची? ॲडमिशन पेपर काढायचं तेवढी वेळ लागली मला। उभा आहे मी 1 तास झाला मला। आता मग आपले वडील तिथं रस्त्यावर बसलेले। आता ॲडमिट करायचंय, त्यांना सांगितलं अर्जंट ॲडमिट करा। पीजे मराठी न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।